भानुदास महाराजांचा स्पर्श त्या सुळाला झाला आणि त्या सुळाला पालवी फुटली आणि भगवंतानं त्या ठिकाणी प्रकट होणं केलं आणि भानुदास महाराजांना सांगितलं की मला तुझ्याबरोबर यायचं आहे, चल. आणि मग भानुदास महाराजांनी पांडुरंगाला घेतलं. पण एवढा ओझं पांडुरंगाचं, कारण मूर्ती जर आपण बघितली तर 4-5 फुटाची मूर्ती आहे, इतक्या लांब कशी घेऊन जाणार. वर्णन असं आहे की भानुदास महाराजांच्या संबळीत बसण्या एवढा परमात्मा त्यांनी रूप धारण केलं. आणि जेव्हा विष्णुपदापर्यंत आल्याच्या नंतर मूळ रूपात परमात्म्यानं स्वरूप धारण केलं. भानुदास महाराजांनी पांडुरंगाला आणलं हे लक्षात आल्यानंतर जी मंडळी आषाढी एकादशीला पंढरपूरला थांबली होती ती कार्तिकीपर्यंत वाट बघत बसली. तेव्हापासून पंढरपूरला चातुर्मासात थांबण्याची पद्धत सुरू झाली. रथावरती पांडुरंगाची मिरवणूक झाली. सगळ्या भक्तांनी विनंती केली, महाराज तुमच्यामुळे पांडुरंग इथे आला, तुमच्या हस्तेच त्याची पुनर्स्थापना व्हावी. आणि मग पुनर्स्थापना भानुदास महाराजांच्या हस्ते पांडुरंगाची झाली.